18 डिसेंबर मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार. तर या दिवशी आपल्याला व्रताचं उद्यापन करता आलं नाही तर मग ते पौष महिन्यामध्ये केलं तर चालेल का? 4 गुरुवार मधला एखाद्या गुरुवार जर आपला चुकला असेल, पूजा मांडणी करता आली नसेल आणि शेवटच्या गुरुवारी मासिक धर्म सुतक असेल तर मग उद्यापन कसं करावं याबद्दलची संपूर्ण माहिती मी आपल्याला या व्हिडिओमध्ये देणार आहे. नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. मी स्वाती आपलं स्वामीचरण या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर 18 डिसेंबर या दिवशी आहे मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार. तर या दिवशी आपल्याला व्रताचं उद्यापन करायचं असतं, पण काही कारणास्तव जर आपल्याला या दिवशी व्रताचं उद्यापन करणं शक्य नसेल तर आपण पौष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारी सुद्धा उद्यापन करू शकतो. आता या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचंय, आपला मुख्य दरवाजा स्वच्छ करायचा आहे, हळदीचं लेपन करायचं, मुख्य दरवाजावर हळदीने स्वस्तिक काढायचंय, मुख्य दरवाजाबाहेर रांगोळी काढायची, दिवा प्रज्वलित करायचा, तुळशीला हळद मिश्रित जल अर्पण करायचे. आणि बघा आपल्या मुख्य दरवाजावर आपल्याला सुगंधित अत्तर थोडंसं टाकायचंय उंबरट्यावर, किंवा हळदीचं लेपन करताना त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही अत्तर गुलाबजल असं मिक्स करून लेपन केलं तरी चालेल. कारण माता लक्ष्मीला सुगंधी गोष्टीकडे ती जास्त आकर्षित होते, त्यामुळे आपल्याला असं हे अत्तर नक्कीच आपल्या मुख्य दरवाजाला सुद्धा लावायचंय. आता या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी ज्या वेळेत तुम्हाला शक्य होईल त्या वेळेमध्ये अशी पूजा मांडणी करायची आहे. आता मासिक धर्म सुतक असेल तर आपल्याला पूजा मांडणी करता येणार नाही, आपण फक्त व्रत करावं म्हणजे उपवास करावा आणि कहाणी आपण यूट्यूबला ऐकली तरी चालेल. आणि या दिवशी आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढं नामस्मरण करावं. आता आपल्याला संध्याकाळी सवाष्ण स्त्री किंवा कुमारिका मुली यांना बोलवून व्रताचं उद्यापन करायचं असतं. तर मग सवाष्ण स्त्री आणि कुमारिका मुली काही वेळेला मिळत नाही, पण आपल्याला जेवढ्या मिळतील तेवढ्या मुलींना आपल्याला बोलवायचं आहे आणि त्यांना या व्रताची किंवा महालक्ष्मी महात्म्य हा ग्रंथ आहे छोटासा, त्याची एक एक प्रत आपल्याला द्यायची असते, हळदी कुंकू लावायचं असतं आणि एखादं फळ द्यायचं असतं. मग आपण खीर, शिरा किंवा इतर गोडाचा पदार्थ त्यांना खायला द्यावा. आता जर आपल्याला कोणी नाहीच मिळालं तर मग तुम्ही आपल्या यथाशक्ती मंदिरामध्ये दान केलं तरी चालेल, किंवा मंदिरामध्ये असं एखाद्या स्त्रीला हळदी कुंकू लावून असं हे ग्रंथ दिला तरी चालेल. पण शक्यतो प्रयत्न करा की आपल्या घरात एखादी तरी कुमारिका मुलगी किंवा सवाष्ण स्त्री येईल आणि त्यांचा आपल्याला मानपान करायचा आहे. मग त्या 1 येऊ 5 येऊ जेवढ्या येतील तेवढ्या व्यक्तींचा तुम्ही असा सन्मान करू शकता. आता जर तुम्हाला या दिवशी कुणी सवाष्ण म्हणून बोलवलं तर आता आपण उपवास केलेला असतो, आपल्याला पण उद्यापन करायचं असतं, त्यामुळे शक्य होत नाही कोणाकडे जाणं. पण जर तुमचा उपवास नसेल तर तुम्ही असं जर तुम्हाला कोणी बोलवलं तर तुम्ही नक्कीच जाऊ शकता. आणि तसंही तुम्ही जेव्हा आपल्याला बोलवतात तेव्हा ते आपल्याला लक्ष्मी स्वरूप आपल्या घरी बोलवत असतात, त्यामुळे जर तुम्हाला ते शक्य असेल तर तुम्ही जाऊ शकता. तर बघा आपल्याला छान पूजा मांडणी करून घ्यायची आहे. या दिवशी आपल्याला जास्तीत जास्त सेवा करायच्यात, कारण आता हा मार्गशीर्ष मधला शेवटचा गुरुवार आहे, त्यामुळे ज्या काही सेवा आपल्याला इतर गुरुवारी करता आल्या नसतील तर त्या आपण या गुरुवारी कराव्या. म्हणजे लवंगांचं अर्चन आपल्याला लक्ष्मी मातेला करायचंय, हे करताना लक्ष्मी मातेचा मंत्र म्हणत राहायचा आहे आणि लवंगांचं अर्चन करावं. संध्याकाळी किंवा अगदी लवकर सकाळी आपण कापूर, 3 लवंगा, 2 कापराच्या वड्या आणि 1 विलायची, तमालपत्र हे एकत्रित प्रज्वलित करावं. आणि हे प्रज्वलित आहे तोपर्यंत आपण लक्ष्मी मातेचा मंत्र म्हणायचा आहे. ओम महालक्ष्मीच्या विद्महे विष्णुपत्नीच्या धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात असा मंत्र म्हणायचा आहे ते प्रज्वलित आहे तोपर्यंत. याने आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा ही नष्ट होते आणि सकारात्मक ऊर्जा वाढायला मदत होते. तर हा उपाय तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करा, पण शक्य झालं तर सकाळी किंवा संध्याकाळी प्रदोष काळामध्ये करा. आता या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये मंत्र स्तोत्र लावायचेत, वेगळ्या वेगळ्या सेवा करायचेत आणि जेवढं आनंदमय वातावरण तुम्हाला घरामध्ये ठेवता येईल तेवढं ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता या दिवशी गुरुवारच्या दिवशी फरशी पुसू नये किंवा स्त्रियांनी केस धुवू नयेत, या एका नियमाचं आपल्याला पालन करायचं आहे. आता उद्यापन कसं करायचं तर दुसऱ्या दिवशी आपल्याला या व्रताचं पूजा मांडणी उचलायची असते. मग आपण जो कलशमध्ये नारळ ठेवला होता तो प्रसाद म्हणून खायचा आहे. त्याचा काही गोड प्रसाद तुम्ही बनवू शकता, किंवा मग हा नारळ पाण्यामध्ये प्रवाहित केला तरी चालेल. फुलं, विड्याची पानं हे आपण निर्माल्यामध्ये टाकायचे. असं अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला हे
उद्यापन करायचंय. पण बघा या दिवशी आपण काही मंत्र स्तोत्र हे म्हणायचे असतात, कारण आपली सेवा तेव्हाच पूर्ण होते आणि मंत्र स्तोत्र आपल्या घरामध्ये म्हटले गेल्याने आपल्या घरातील सकारात्मक ऊर्जा वाढण्यास मदत होते. तर या दिवशी आपल्याला एक वेळा विष्णू सहस्त्रनाम, लक्ष्मी गायत्री मंत्र, विष्णू गायत्री मंत्र एक एक माळ, पुरुष सूक्त एक वेळा, स्त्री सूक्त एक वेळा आणि महालक्ष्मी अष्टक हे आपल्याला 11 वेळा म्हणायचे. हे आपल्या या छोट्याशा ग्रंथामध्ये सुद्धा आहे. तर हे महालक्ष्मी अष्टक तुम्ही नक्कीच 11 वेळा म्हणा. हे म्हणत सुद्धा तुम्ही लवंगांचं अर्चन करू शकता. नंतर या दिवशी कुंकुमार्चन ही सेवा आपल्याला आवर्जून करायची आहे. जेवढ्या सेवा आपल्याला या 4 गुरुवारमध्ये मागच्या करता आल्या नाही, तर या 4थ्या गुरुवारी आपल्याला करायचे आहेत. म्हणजे 3 गुरुवारी जरी आपल्याला काही जमलं नसेल तरी या शेवटच्या गुरुवारी आपण नक्कीच सेवा करायचे आहेत. आता कुंकुमार्चन तुम्ही श्रीयंत्रावर किंवा लक्ष्मी मातेच्या मूर्तीवर किंवा आपल्या कुलदेवीच्या टाकावर तुम्ही असं कुंकुमार्चन करू शकता आणि हे कुंकू आपल्याला सेपरेट एका डबीमध्ये काढून घ्यायचे. हे अर्चन केलेलं कुंकू आपण देवांना लावू नये, तर ते आपल्या घरातल्या सर्व व्यक्तींनी लावायचं. तर अशा पद्धतीने आपण सेवा करायचेत आणि सेवेला खूप महत्त्व आहे. आणि बघा जर या शेवटच्या गुरुवारी आपल्याला व्रताचं उद्यापन करता नाही आलं तरी हरकत नाही. पौष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारी तुम्ही असं उद्यापन हे करू शकता, कारण पौष महिना हा वाईट नाहीये. तुम्ही व्रत वैकल्य या महिन्यामध्ये सुद्धा करू शकता. याही महिन्यात सूर्यदेवांची जास्तीत जास्त उपासना केली जाते, त्यामुळे तुम्ही या व्रताचं उद्यापन पौष महिन्यात केलं तरी चालेल. तर अशा पद्धतीने अगदी साध्या सोप्या पद्धतीने विधिवत आपल्याला ही पूजा करायची आहे. ही छोटीशी पण तितकीच महत्त्वाची माहिती जी मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.